भगवती माता की जय. आजची निसर्ग देवता आहे ही पृथ्वी माता. तिला वंदन करताना आपण नेहमी दररोज म्हणतो तो श्लोक म्हणजे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. म्हणजेच ज्याच्या आधारावर हे आपण सगळी भूतमात्र सर्व चराचर उभं राहतं, चालतं, बोलतं, जगतं, ती आपल्या जीवनाचा आधार आहे, ती म्हणजे पृथ्वी माता. ही सर्व प्राणीमात्रांची माता आहे. तिने समुद्ररूपी वसन परिधान केलेलं आहे. तिचे पर्वतरूपी स्तन आहेत. पर्वतात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि पौष्टिक वनस्पती, औषधी वनस्पती असतात. या पर्वतातूनच नद्यांचा प्रवाह होत असतो. हे जीवन म्हणजे ते पाणी ती आपल्याला प्रदान करते. तिच्यामध्ये क्षमा, सहनशीलता, औदार्य अजोड आहे. म्हणूनच तिला तिच्याबद्दल कृतज्ञता म्हणून वंदन करायला आपली संस्कृती सांगते. पृथ्वीला स्वतःचा असा वेगळा सुवास असतो. तत्रसा गंधवती पृथ्वी. पृथ्वीमध्ये असलेला मधुर सुवास ही माझी विभूती आहे असं भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतो. पृथ्वीला जसा गंध असतो तसा आपल्या जीवनाला सुद्धा सद्गुणांचा सुगंध आला पाहिजे. थोडक्यात म्हणजे भूमिपूजनाच्या मागे कृतज्ञतेचं प्रकटीकरण, भावजीवनाची स्थापना आणि सुगंधी जीवनाचे सतत चिंतन आणि क्षमाशीलतेचा हा भाव असतो. अशा ह्या पृथ्वी मातेला माझे त्रिवार वंदन. भगवती माता की जय.